पुण्यामधील भोरमध्ये अत्याचार करून 4 वर्षाच्या चिमुकलीला संपवलं. चिमुकलीला संपवल्याच्या घटनेनंतर परिसरामध्ये संतापाची लाट. 65 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून बेड्या. नसरापूर घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. पोलीस अधीक्षकांना आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश. नसरापुरातील घटना निंदनीय. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा यासाठीचे प्रयत्न करू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आश्वासन. चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे नसरापुरात तीव्र पडसाद. घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवत नसरापूर ग्रामस्थांचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. पुणे नसरापूर अत्याचार प्रकरणामधील संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी. आरोपीवर याआधी सुद्धा 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा. आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याची माहिती. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा यांना ईडीचं समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश. खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी होणार. पायधुनीमध्ये त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नाही. कलिंगडात कोणतेही घातक घटक आढळलेले नसल्याची एफडीएची माहिती. बिर्याणीसह 11 पदार्थांच्या नमुन्यांमध्ये सुद्धा भेसळ नसल्याचं उघड. 12वीच्या निकालामध्ये यंदाही मुलींचीच बाजी. राज्याचा 12वीचा निकाल 89.79%. कोकण विभाग 94.14% अव्वल स्थानी. थोड्याच वेळात मुलांना ऑनलाईन निकाल पाहता येणार. कनेक्टिंग लिंक सुरू होऊन सुद्धा मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम. वाहतूक कोंडीत अडकले मनसेचे नेते अभिजित पानसे. नागरिकांचा उन्हाळी सुट्टीतला प्रवास महागला. एसटी पाठोपाठ आता खासगी बस कंपन्यांकडूनही तिकिटाच्या दरात 15 ते 30% वाढ. महाराष्ट्रासाठी मे महिना तापदायक ठरणार. राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू. अंडी आणि पशुखाद्यही नष्ट केलं जाणार. पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदत जाहीर.